नाही नाही महाराज, ह्या जगात जर घामानं पैसा कमेला असेल ना तर मजा आणायला हरकतच नाही. आणि शेतकऱ्याला ती वेळ यायलाच पाहिजे, कारण सगळे मजा आणतात, फक्त कोण आणत नाही. आता शेतीला साईड बिझनेस केला पाहिजे मला. गारी का, कुल्फी का, कोंबड्या पाळा, सायकल पंक्चर काढा, काही करा, पण शेतीला जर साईड बिझनेस असेल तरच शेतकरी तरेल. यावर आपलं मत काय? नोकऱ्या विषय सोडा, नोकऱ्या तुम्ही डोक्यातून काढून टाका. तुमच्या डोक्यात सुटलाय सोंड्या, हलकट. मला नोकरी लागेल, कवा लागतो? बरं लागली नोकरी, चाल दे हिशोब मला. तुला इंजिनिअरिंगला भरावं लागले 10 लाख. किती काढा बरं का हिशोब, शिकलेली पोरं. किती भरावं लागले तुम्हाला? 10 लाख. इंजिनियर पूर्ण व्हायला खर्च आला 10 लाख. फार वही पेन सगट. तू इंजिनियर केवढ्यात झाला? 20 लाखात. तुला जॉईंट करायला लागले 5 लाख, 25 लाख. कधी कमवशील तू? तेव्हा तू झाला 35चा. 36ला तुला पाहुणे आले, ते बी 3 वेळा नाही म्हणले बुवा. हाती आयला असं करता करता 38 आलं. 40ला तू पिवळा झाला, 41ला बाप झाला, 42ला शुगर आली, 45ला BP आला, 49ला गेला. तू पाहतो काय माया मग बंगला बांधतो का? आणि असे कितीतरी गेले नाहीत? किती रिटायर झाले, काही परमनंट नाही झाले. काहींचे पोरं लग्नाला आले पण बापाला पगार नाही. बरं, सहकारात नोकरी करणं सोपं नाही राहिलं आता. ज्यानं नोकरी लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करा. विरोधी पक्षाच्या सभेला जरी दिसला सस्पेंड जागारी, त्याच्यापेक्षा कुल्फी का ना पडला उतर म्हशी बांधला ना 150 रुपये म्हशी. बरोबर 3 भेटल्या, झोप लिंबा खाली. महाराज ही व्यावसायिक मंडळी. मला तुम्हाला एक वाक्य सांगा, 11ला बाई कामाला येते, 5ला जाते. सध्या 4:30ला अंधार पडतोय. 200 रुपये रोज आहे. 2 तास खाती तू परा. काय खाती तिचं तिला माहिती. तिला म्हणलं हात उचलती पण तुझ्या कांद्याला आग लाव. लागेलच लागायचं काय राहिलं. तिचे का मोबाईल आहे, ती नवऱ्याला फोन करते गवत न्यायला या. तोही बी गाडीवर नाही येत, सायकलीवर नाही येत. त्याला 300 याला 200 किती झाले? 500. आपल्या गावतावर त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला आहे, त्याचे 500. 1000 रुपये. ताज्या दुधाचा चहा पिती 6:30ला. सगळे चॅनल आहे तिच्या घरात. झोपताना मालिका पाहते, माझे मन तुझे झाले. दिवस उगेपर्यंत झोपती. आपणच तिच्या घरी बिनतवान धुतल्याचं. आज काय करता येता का काय? आजच्या दिवस यावं राहिले तेवढे द्या काढून. ती म्हणती सांगल 10 वाजता चायला जमीन ठेवा का नाही. असं झालं बा, झाला मोकळा. नाही 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 नाही, याला यांत्रिकीकरणामुळं यांत्रिकीकरण गरजेचं आहे याला. आता आपण म्हणतो ना ठिबक तोट्यात आहे, तसं नाही आहे. ठिबक फायद्याची आहे, पण ती काळजीपूर्वक. यानं बसवल्यावर पायालाच गेला नाही कोणत्या क्षेत्रातून पाणी निघत आहे असं नाही. नाही, शेतीला सोनेरी दिवस येतील. आणि शेतकऱ्याकडं असून एक मुद्दा आहे 8वा, की शेतकरी उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवत नाही. या कंपनीवाल्याचं सगळ्यात मोठं कौतुक करावं का त्यांनी कुणाचा सत्कार न करता शेतकऱ्याचा सत्कार केला, हे कौतुकाचं. आणि तो व्हायलाच पाहिजे. शेतकऱ्याचे सत्कार व्हायलाच पाहिजे. मी तर म्हणतो हे गावातले 15 ऑगस्ट 26 जानेवारीचं ध्वजारोहण सुद्धा आहे ना शेतकऱ्यांनीच केलं पाहिजे. बाकीच्यांना काय कळत? राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभं राहिले. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. काय गेलं मग बावळ्याचा बाजार नाही, या येड्याचा बाजार झालाय ना. काही करायला लागले लोक. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, आता बायाने फेटे सुरू केले. पूर्वी फक्त पॅन्ट शर्ट, आता पुरी घालायला लागले. आता तुम्ही पॅन्ट शर्ट घालता, आम्ही गाऊन घेतो. मग आता काय काही करायचं आपलं. पूर्वी लागले लोक बसून जेवायचे, आता उभ्यान जेवण सुरू झालं. ते वराड नाला एक ताटली हातात घेतं, भात कान फडले. मला भातच सापडलं नाही, ती ताटलीच घेऊन घरी गेला. काय काही नवीन आणायचं. पूर्वी चांगले गोल गुलाबजांबू होते,
लांबकोळा केला गुलाबजांबू. काय आता गुलाबजांबू असा नाही राहिला. काय गेलतं का तुझ्या बापाचं चांगला होता ना गोल, खात होते लोक. गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडीत. काय याडपाट लोक आहे. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, मारली झक. राजा राणी, राजा एवढा, राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. शेतकऱ्यानं पैशाचा वापर जपूनच केला पाहिजे. काय मत आहे तुमचं? आता आज ह्या बिचाऱ्या पाटलाचं कौतुक करावं महाराज, यांनी एवढा मोठा शेतकऱ्यासाठी कार्यक्रम ठेवला ना. आता शेतकऱ्यानं सुद्धा काहीतरी पथ्य पाळली पाहिजे. शेतकऱ्यानं सरकारवर अवलंबून नाही राहायचं, शेतकऱ्यानं लोकांवर अवलंबून राहायचं, शेतकऱ्यानं कष्टावर अवलंबून राहायचं. आता सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवून टाकायचं, या बिचाऱ्यांचा सत्कार झाला ना, 1 वर्ष असं गेलं पाहिजे का आपण इथं बसलोय ना या खुर्चीत गेलो पाहिजे. आपण असा कांदा पिकवला पाहिजे, आपण अशी मेथी पिकवली पाहिजे, अशी कोथिंबीर पिकवली पाहिजे, असं दूध पिकवलं पाहिजे, दूध उत्पन्न केलं पाहिजे का ह्या खुर्चीवर आपण गेलं पाहिजे. काय म्हणते तुमचं? त्यासाठी पैशाची बचत केली पाहिजे. लोकांमध्ये हिंडायचं बंद केलं पाहिजे. लग्न साखरपुडे होतील ते, तुला काय, तू गरीबस. आता सगळ्या शेतकऱ्यांनी ह्या वर्षी काय केलं पाहिजे? पैसा वाचवला पाहिजे. याच्यावर तुमचं मत काय? आता सगळ्या लोकांना मोबाईल आहे की नाही? लग्नपत्रिका छापायचं बंद केलं पाहिजे. आता 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी केव्हा तमाशा आहे. 350 नाव वाटीतून बोंबलं हिंडतो उन्हात, आणि कोणचे आशीर्वाद ठेवतो? ज्याची पोर पडून गेली त्याचीच सापडणं तर तूही गाव बंद केलं पाहिजे. यावर तुमचं मत काय? लग्न साधे केले पाहिजे. कशातही पैसे. आता लग्नांमधला फाशील पैसा सांगतो महाराज तुम्हाला, सत्कारचे फेटे बंद केले पाहिजे. आता एक फाशील पद्धत आली आपल्याकडे लग्नात. इतका बिंडोकपणा. आशीर्वाद द्यायचं बे वाटत आहे. 10 लग्नांमधले 7 लग्न जुने आहेत. द्यावा वाटत आशीर्वाद द्यावा काय वाटोळं झालं पार. द्यायचंच नाही मला, बंद करून टाकायचं. या गोष्टी कंट्रोल केल्या पाहिजे. आता लग्नात एक पद्धत आली. लग्नात एक पद्धत आली आपल्याकडं, हलकट पद्धत. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. ती गेटच केलंय. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना, तो आता 100ला झालाय ना, तो 35लाच होता पहिला. आणि त्याच्या संग ते चपटीसाठी लटकेल 2-4 याडपाट. त्या नवरी माग मोकार कलवऱ्या. म्हणजे लग्न नवरीचं आणि ब्युटी पार्लरला कलवरी जाते. बरं, ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागते पोरीनं. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिऱ्या मिक्स करावं लागतं, नंतर हेअर सिटिंग करावं लागतं. असा 21 दिवसाचा कोर्स येतो. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सिटिंग मध्ये 3 पायऱ्या आहेत. पहिल्यांदा केस धुवून घ्यायचे, मोकळे करायचे पूर्ण, आणि मग त्याला एक फुगा करायचा इथं मध्ये. ही बाजू अशी खाली दाबायची, म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. याला म्हणायचं पॉप. आणि ही बाजू पुढं मोडपायची आणि एक बोट अशी तोंडावर आली पाहिजे, याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा एक भांगे, याच बाजू बांधायची, ही मोकळी. चला हवा येऊ द्या. अहो कलवरीने असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं. पाहता का नाही? आणि मग तो नवरदेव त्याच्या पुढे तो बँडवाला इकू द्या. बाहेर फुल बरसाओ मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आहे आता. बाहर फूल बरसाओ
तो मै बुक चालू तो कसं माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका एवढं दे. मरणाची खटली आणते काय? अरे पालन करा सगळ्यांनी. कशाचं करा? हो हो धर्माचे पालन 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 हो हो करने बा खंड खंडन करने बा खंड खंड धर्मात. द्वितीय वर्धापन दिनाला पहिला संकल्प करा लक्ष्मी जपून वापरा. शेतीतल्या शेतकऱ्याने खर्चाला कंट्रोल केलं पाहिजे कारण शेतीला तेवढा खर्चही आहे त्यामुळे तो केला पाहिजे. आणि साधेपणा जगण्यात मजा आहे. आता शेतकऱ्याच्या पोरांनी व्यवसाय केला पाहिजे. नोकरी बिगर बायका मिळणार नाही. प्रॉब्लेम झाला आहे. आता जे राहिले त्यांची अडचण झाली. जे राहिले लग्नाचे तुम्ही जवळजवळ राहिले चाल. तुम्ही आता गणपती बुडवायला नवरदेव मिरवायला 2020ला पोरानो लग्न तिथी नाहीत. 2020ला लग्न तिथी नाहीत. यंदा अधिक महिना असल्यामुळे शुक्राचा असतंय 25-30 तिथी आहेत. या आठवड्यात जेवढे पाहुणे येतील हा म्हणून टाका कोणला बी. इडी बहिरी मुखी जाऊ द्या भले तिला पहिले 2 पोर आहे चालतील मग आता काय करा. आणि एवढे सीझन मधून लटकले ना मग लटकले तुम्ही. मग एकच पर्याय मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे झोपायच्या टायमाला पाहणे झोपणे नाही झोपाली. मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे महाराज. पुरीनो तुमच्यावर इतके चांगले दिवस येणार आहेत. 2-3 वर्ष ते ना तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे. रांग मुलगी द्या मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली काय उपयोग. सावध व्हा. ही वेळ परत नाही. तुम्हाला आता मला काय नाव ठेवायचं तेवढं ठेवा पण ते सत्तेचे. 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाची दुश्मनी लागली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो कमी बुद्धीच्या माणसांना मार्केट येईल. तुम्ही बधीर होईल. तुम्हाला तुमची मेंदू काम नाही देते महाराज. तुम्ही आता माया पुढे बसली का? खरंय 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 मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा. ठोकली आमच्या चालली नाही नाही भाऊ सावध व्हा.
ही वेळ पुन्हा नाही. खर्चाला अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. आपल्यातला माणूस 2 वर्षामध्ये कोटीपर्यंतच्या व्यवसायापर्यंत गेला. हे केवळ कुणाचा तरी आशीर्वाद आणि कष्ट करायची तयारी. काही माणसांनी महाराज, काही माणसं पोरांनो, काही माणसं दुकानामध्ये कामाला राहून दुकानदार झाले. पूर्वी, आता पोरांना माहिती नसेल, पूर्वी वीज बोर्डामध्ये ना पोरांनो डायरेक्ट वायरमन भरला जात नव्हता. नाही डायरेक्ट नाही, 3-4 वर्ष खड्डे खांदायला लागायचे. मग ते खड्डे काही बारीक नसायचे, पोलचे खड्डे, अधिक त्याला तो ताण, आणि मग त्याच्यातून पास होऊन तो